करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भवांना. समास 5वा. स्थूल पंचमहाभूते स्वरूपाकाश भेदोना श्रीराम समर्थ. केवळ मूर्खते नेणे म्हणून घडले सांगणे पंचभूतांची लक्षणे विशद करुणी. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच बघा प्रार्थनेने करून दिली. बघा प्रत्यक्ष भाग कसा मानलाय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे कोण आहे तर श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. कार्याला सुरुवात झालेली आहे. जय जय रघुवीर समर्थ. मतच मानले त्यामध्ये श्रीमताचं. आणि या बोधातून प्रत्यक्ष दास घडला पाहिजे म्हणून दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भवांना. आणि समास 5वा दिलेला आहे. स्थूल पंचमहाभूते स्वरूपाकाश भेदोना. मागचा समास होऊन गेला सूक्ष्म पंचभूते. ती सूक्ष्म पंचमहाभूते होती आणि आता आहेत स्थूळ. सूक्ष्म म्हणजे लहान आणि स्थूळ म्हणजे बघा प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. केवळ मूर्खते नेणे म्हणून घडले सांगणे पंचभूतांची लक्षणे विशद करुणी. केवळ मूर्खते नेणे. ज्याप्रमाणे पंचमहाभूतांची जी लक्षणे आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश यांची लक्षणे बघा. प्रत्यक्षात आपण एखादी गोष्ट घेतली की त्याचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये काय आहे ते आपल्याला उपयोगी आहे की नाही आहे ते आपण प्रत्यक्ष पाहतो तेव्हाच ती आपण गोष्ट घेतो. जर आपल्याला खरंच ती उपयोगी नसेल तर ती आपण घेतो का नाही आहे. आपल्याला खरंच ती एखादी गरजेची आहे तरच ती आपण घेणार ना. म्हणून समर्थ म्हणाल केवळ मूर्खते नेणे म्हणून घडले सांगणे पंचभूतांची लक्षणे विशद करून संपूर्णपणे सविस्तरपणे याचं वर्णन केलेले आहे. पंचभूतांचा कर्दम झाला आता नवचे वेगळा केला परंतु काही एक वेगळाला करून दाऊ. पंचमहाभूतांचं मिश्रण झालेलं आहे. आता त्यांना वेगळं कधीच करता येत नाही परंतु काही एक वेगळं करून दाखवू. बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे. ज्याप्रमाणे पंचमहाभूत आहे आपला जन्म या पृथ्वी तलावर झालेला आहे. ज्याप्रमाणे आपण प्रत्यक्ष बघा पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहेत म्हणून आपला देह आहे. संपूर्णपणे सजीव सृष्टी आहे. जर पंचमहाभूत नसती तर आपण जिवंत राहिलो असतो का. आपला जन्मच झाला नसता. कारण ज्याप्रमाणे हा पृथ्वी बघा प्रत्यक्षपणे ही पृथ्वी आहे तोपर्यंत हा देह आहे. ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे बघा आप तेज का दिलेला आहे कारण हवा वारा प्रत्यक्ष आपण घेत असतो. जर हवाच नसती वारा नसता तर आपण जिवंत राहिलो असतो का. खरं म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे म्हणून पंचमहाभूतांचं मिश्रण झालेलं आहे. असं कधी होतच नाही फक्त हवाच आलेली आहे. सूर्य पण आहे. सूर्याच्या उष्णतेमध्ये आपल्याला हवा सुद्धा जाणवते. बरोबर की नाही. एखाद्या
झाडाखाली आपण बसलेलो आहोत. त्या झाडाच्या सावलीमध्ये एवढ्या कडक उन्हामध्ये आपण बसलेलो आहोत, परंतु तिथे त्या झाडाच्या सावलीमुळे आपल्याला तिथे थंडावा जाणवतो. बरोबर की नाही? भाग कसा दिलेला आहे. त्याचप्रमाणे पंचभूतांचा कर्दम झाला, त्यांचं मिश्रण झालेलं आहे. आता न वचे वेगळा केला, आता त्यांना वेगळं करता येत नाही. परंतु काही एक वेगळाला करून दाखवू. काही आहेत आम्ही वेगळे करून दाखवू. बघा प्रत्यक्ष भाग दिलेला आहे. पर्वत पाषाण शिळा शिखरे, नाना वर्णे लहान थोरे, खडे गुंडे बहुत प्रकारे जाणीजे पृथ्वी. आता आपण प्रत्यक्षात पाहायला गेलो, आपल्याला डोंगर, पर्वत, पाषाण म्हणजे दगड, शिळा, शिखरे, नाना रंगांचे लहान मोठे खडे दिसतात की नाही? बरोबर आहे. या पृथ्वी तलावर बघा प्रत्यक्षपणे समुद्र, पाणी आहे, डोंगर आहेत, हिरवागार निसर्ग पाहायला मिळतो. म्हणजे विचार करा, नाना रंगांची मृत्तिका, नाना स्थळोस्थळी जे का, वाळूके वाळू अनेका मिळवून पृथ्वी. नाना रंगांची माती आहे. आपला देह हा मातीचाच, परंतु नाना रंगांची माती, नाना ठिकाणची वाळवंटे, अनेक प्रकारची वाळू, सर्व मिळून पृथ्वीच आहे. आता जर वाळवंटामध्ये गेलो तर तिथे माती नाही, तर तिथे वाळू पाहायला मिळेल. म्हणजे एक प्रकारची मातीच ना. आपण जी कुंडीमध्ये किंवा रस्त्यामध्ये जाताना आपल्याला माती पाहायला मिळते, बघा कशी असते, लाल रंगाची माती असते की नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी पाहायला गेलो, बरोबर की नाही, तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माती पाहायला मिळेल. पुरे पठ्ठने मनोहरे, नाना मंदिर दामोदरे, नाना देवालय शिखरे मिळवून पृथ्वी. ज्या प्रकारे नाना नगरे मनोहरपणे, रत्न खचित मंदिरे, म्हणजे काय तर जी देवालय आहेत, मंदिरं आहेत, देवळं आहेत, सर्व मिळून पृथ्वीच आहे. सप्त द्वीपावली पृथ्वी, काय म्हणून सांगावी, नवखंडे म्हणून जाणावी वसुंधरा. सप्तद्वीपे आहेत असलेली 9 खडे मिळून, 9 खंडे मिळून सर्व वसुंधरा ही पृथ्वीच. आपण एखाद्या ठिकाणी, आपण बघा प्रत्यक्षपणे एखाद्या ठिकाणी जायचं आहे, बाहेरच्या देशामध्ये जायचं आहे, आपण काय म्हणणार, 7 समुद्रा पलीकडे जायचं आहे. बरोबर की? आपला देह म्हणजे 7चा आहे. बघा प्रत्यक्षपणे अधिकार कोणाचा? नवाचा अधिकार. म्हणून 16 उत्पन्न होतो ना. नाना देव नाना नृपती, नाना भाषा नाना रीती, 184 उत्पत्ती मिळवून पृथ्वी. आता ज्या भागामध्ये आपण राहत असू त्या भागामध्ये आपण आपली बोलीभाषा बोलली. अनेक प्रकारचे लोक राहतात, अनेक प्रकारचे लोक त्या प्रकारची भाषा बोलली जातात. बाहेरच्या देशामध्ये बघा प्रत्यक्षपणे ज्या बघा प्रत्येक देशामध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते. नाना देव नाना नृपती, अनेक प्रकारची देव आहेत. गुरु पाहता पाहता 1,00,000 कोटी, बहु साल मंत्रावळी शक्ती. बघा प्रत्यक्ष आपण पाहायला गेलो, अनेक प्रकारची देव पाहायला मिळतात. नाना नृपती, नाना भाषा, अनेक प्रकारच्या भाषा आहेत. नाना रीती, अनेक प्रकारच्या पद्धतीप्रमाणे बोलल्या जातात. 1,84 उत्पत्ती, 84 लक्ष योनी आहेत. आणि प्रत्यक्ष मिळून ही पृथ्वी तयार झालेली. नाना उद्वसे जेवणे, नाना तरुणवनांची बणे, गिरीकंदरे नाना स्थाने मिळवून पृथ्वी. उद्ध्वस्त झालेली अनेक वन आहेत. आपण डोंगर भागामध्ये राहत असू, बरोबर की नाही. पूर्वीच्या काळी बघा प्रत्यक्षात जेव्हा आपल्या आजी आजोबा होते की नाही, त्यावेळी आपला जन्म झाला असेल तेव्हा बघा प्रत्यक्षात आता हिरवागार डोंगर पाहायला मिळतच नाही. जिकडे तिकडे संपूर्णपणे काय आहे, सिमेंटची वस्ती पाहायला मिळते.
निसर्ग आता राहिलेलाच नाही आहे. जिकडे तिकडे वृक्ष तोडली गेलेली आहेत, वृक्षांची काटछाट झालेली आहे. मग आपल्याला एवढं ऊन का भासतं? आपण निसर्गाला दोष देत बसत असतो. निसर्गाचा कोप आहे? नाही, प्रत्यक्षपणे आपला देह याला कारणीभूत आहे. कारण पर्यावरणाची हानी आपणच करत असतो. म्हणून भाग कसा दिलेला आहे? उद्ध्वस्त झालेली अनेक वनं, तसंच व्यवस्थितपणे लावलेल्या अनेक बागा इत्यादी नाना प्रकारची स्थाने मिळून पृथ्वीच आहे. आपण एखाद्या भागामध्ये बघा, आपल्या शेताच्या ठिकाणी शेतामध्ये अनेक प्रकारची झाडं लावतो, अनेक प्रकारच्या बघा बागा असतात, फुलांच्या बागा असतात, फळांच्या बागा असतात. जर त्याला उत्तम प्रकारचं खत प्राप्त झालं, उत्तम प्रकारचा पाणी पुरवठा झाला, उत्तम प्रकारचं त्याचं संवर्धन केलं, तरच त्याला येणारी फुलं, त्याला येणारी फळं आपल्याला पाहायला मिळतात की नाही. म्हणजे प्रत्यक्षपणे ज्या हंगामात येणारी जी फळं आहेत, ज्या हंगामात येणारी जी फुलं आहेत, अनेक प्रकारच्या शेती आहेत, ज्या ज्या वेळेला बघा पाहायला मिळतं, ती मिळून संपूर्णपणे पृथ्वीच आहे ना. एखाद्याला कमी पीक मिळतं, एखाद्याला जास्त पीक मिळतं. ज्या ज्या प्रकारे आपण मेहनत करू त्या त्या प्रकारे आपल्याला फळ प्राप्त होणार आहे. नाना रचना केली देवी, जे जे निर्मिली मानवी, सकळ मिळवण पृथ्वी जाणीजे श्रुती. देवाने केलेली सर्व बहुविध रचना बघा, मानवाने जी विविध निर्मिती केली आहे ती सर्व पृथ्वीच आहे. भाग कसा दिलेला आहे? नाना रचना केली देवी, देवाने केलेली सर्व बहुविध रचना. संपूर्णपणे आपला देह, मनुष्य देह, सजीव सृष्टी होण्याच्या अगोदर सर्व काही तयार करून ठेवलेलं आहे. बरोबर की? ज्याप्रमाणे आपण एखादं नियोजन करतो, एखादं कार्य करायचं आहे, त्या कार्याच्या अगोदर आपण सर्व नियोजन करून ठेवत असतो. आता आपल्या मुलाचा किंवा मुलीचा वाढदिवस आहे, ज्या दिवशी वाढदिवस आहे त्याच दिवशी आपण तयारी करतो का? नाही आहे. त्याच्या अगोदर बघा प्रत्यक्षपणे, बरोबर की नाही, सर्व नियोजन करून ठेवतो. कोणाला बोलवायचं, कोणाला आमंत्रण द्यायचं आहे, किती जण येणार आहेत, त्यांचं सर्व पाहुणचार आपल्याला करायचं आहे, कुठे ऑर्डर द्यायची आहे, बरोबर की नाही, केकची ऑर्डर द्यायची आहे, प्रत्यक्षपणे आपण नियोजन करतो. त्याचप्रमाणे सजीव सृष्टी निर्माण व्हायच्या अगोदर प्रत्यक्षपणे देवाने सर्व काही करून ठेवलेलं आहे, सोय लावून ठेवलेली आहे. देवाने केलेली सर्व बहुविध रचना, जी निर्मिती केलेली आहे बघा, प्रत्यक्षपणे ती सर्व पृथ्वीच आहे. नाना धातू स्वर्णादिक, नाना रत्ने जे अनेक, नाना काष्ट वृक्षाधिक मिळवून पृथ्वी. बघा आता प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, सुवर्णादी अनेक धातू, अनेक प्रकारची काष्ट वृक्षादी सर्व मिळून पृथ्वीच आहे. आता आपण सोने, चांदी, तांबे, लोखंड, बघा असे प्रत्येक प्रकारचे, स्टील असेल, स्टेनलेस स्टील असेल, अनेक प्रकारचे आपल्याला काय पाहायला मिळतात, बरोबर की नाही, धातू पाहायला मिळतात. परंतु अनेक काष्ठवृक्षादी पाहायला मिळतात, अनेक प्रकारची झाडं आपल्याला पाहायला मिळतात, जी आपल्यासाठी उपयोगी आहेत, जी आपल्याला उपयोगी नसणारी सुद्धा आहेत. झाडं बघा, रस्त्याच्या बाजूला जी झाडं असतात त्याचा उपयोग आपल्याला काहीच नसतो, परंतु ती आपल्याला आधार देण्यासाठी तिथे असतात. रस्त्यातून आपण घामाघूम झालेलो आहोत, खूप ऊन आहे, आधार कोणाचा आहे? तर त्या झाडाच्या सावलीचा आहे. म्हणून विचार करा, वृक्षवल्ली आम्हा सोये पणच. आता असो हे भोवस, जडांश आणि कठीणांश, सकळ पृथ्वी हा विश्वास मानिला पाहिजे. आता हे किती म्हणून सांगायचं बघा, ज्या ज्या वस्तूमध्ये जडांश आणि कठीणांश आहे ती सर्व पृथ्वी असा विश्वास धरला पाहिजे. आता एखादी वस्तू हलकी असते, एखादी वस्तू जड असते,
परंतु ती वस्तू आपण पृथ्वीवरच ठेवतो ना, या भूमीवरच ठेवतो ना. ही भूमी, ही पृथ्वी किती आपला भार उचलत असेल हो. आपल्या देहाचं वजन बघा 70-80 किलो आहे. 65 आहे, 40 आहे, 30 आहे, 10 आहे, 100ही आहे. प्रत्येकाचं वजन बघा ही पृथ्वी झेलत आहे. एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंगा, एवढे मोठमोठे टॉवर, एवढे झाडं, निसर्ग संपत्ती एवढी, जलचर, भूचर, खेचर, सर्व प्रकारची सजीव सृष्टी ही भूमी बघा प्रत्यक्षपणे पृथ्वी व्यापून घेत आहे. म्हणून कसा भाग दिलेला आहे. आता असो हे भूवस, आता किती म्हणून सांगायचं, जडांश आणि कठीणांश. सकळ पृथ्वी हा विश्वास मिळून बोलिले पृथ्वीचे रूप, आता सांगिजे आप, श्रोती ओळखावे रूप सावध होऊन. प्रथम पृथ्वी रूपाबद्दल सांगितलं. बघा पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आता आपाचं रूपाबद्दल बघा प्रत्यक्षपणे श्रवण करू. वापी कूप सरोवर, नाना सरितांचे जे नीर, मेघ आणि सप्तसागर मिळून आप. ज्याप्रमाणे विहिरी आहेत, तलाव आहे, सरोवर आहेत, नदींचं पाणी आहे, बघा प्रत्यक्षपणे ते सर्व मिळून काय आहे, आप आहे. श्लोकार्थ. क्षार क्षीर सिंधू समिरुदरी ईशूर जला तथा. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला. खारट पाणी, दूध, मध, तूप, दही, उसाचा रस व गोड पाणी असे 7 समुद्र आहेत. ज्याप्रमाणे क्षार समुद्र दिसत आहे, सकळ जनदृष्टीचं पाहे, जे ते लवण होत आहे तोची क्षार. खारा समुद्र सगळ्या लोकांना प्रत्यक्ष दिसतोच आहे. ज्यातून मीठ निर्माण होतो तो क्षार असेल. आता मीठ कुठे तयार होतो, तर समुद्रामध्ये. जिथे आपण बघा एखाद्या ठिकाणी जात असतो, कंटाळा आला की लगेच आपण बोलतो समुद्रकिनारी जायचं आहे, बीचवर जायचं. परंतु आपल्याला तहान लागली तर आपण तिथे पाणी पितो का? समुद्रात मध्ये एवढं पाणी असतं नाही ना, कारण त्या मिठासारखी चव असते, मिठापेक्षा जास्त खारट. बघा ज्याप्रमाणे संपूर्णपणे आपल्याला डोळ्यांनी प्रत्यक्षपणे दिसणारा हा समुद्र, खारा समुद्र सगळ्या लोकांना प्रत्यक्ष दिसतोच, ज्यातून प्रत्यक्षपणे मिठाची निर्मिती होत असते, त्याला क्षार सिंधू. एक दुधाचा सागर, त्या नाव क्षीरसागर. दुधाचा सागर, त्याला नाव काय दिलेलं आहे, क्षीरसागर. देव दिदला निरंतर उपमन्यसे. एक दुधाचा सागर आहे, त्याचं नाव क्षीरसागर. तो देवाने बघा प्रत्यक्षपणे निरंतर देऊन टाकलेला आहे. कसा भाग दिलेला आहे. एक समुद्र मध्याचा, एक जाणावा घृताचा, एक निखळ दह्याचा समुद्र वसे. एक मध्याचा समुद्र आहे, एक तुपाचा समुद्र आहे, तर केवळ दह्याचा एक समुद्र आहे. बघा एक उसाच्या रसाचा, एक शुद्ध जळाचा, ऐसा साता समुद्राचा वेडा पृथ्वीसी. एक उसाच्या रसाचा समुद्र आहे, तर केवळ शुद्ध पाण्याचा आहे. अशा 7 समुद्रांचा पृथ्वीला वेडा आहे. बघा ज्याप्रमाणे समुद्र आपल्याला डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळतं, परंतु त्या समुद्राचा किनारा आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. अफाट असा समुद्र आहे, ती आपली नजरसुद्धा आपल्याला पुसू शकत नाही. एवं भूमंडळीचे जळ, नाना स्थळीचे सकळ, मिळून अवघे केवळ आप जाणावे. याचप्रमाणे सर्व भूमंडळातील जळ एवढेच नव्हे, तर इतर अनेक ठिकाणांचे सर्व जळ मिळून आप जाणावे. बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलं, अनेक प्रकारचं पाणी समुद्रात जातं की नाही. तलावामधलं पाणी, विहिरीमधलं पाणी, नद्यांमधलं पाणी, बघा
कुठे जातं? पावसाचं पाणी कुठे जाणार शेवटी? बरोबर आहे की नाही? कुठे जाणार? समुद्रामध्येच जाणार ना. म्हणून समर्थ म्हणाले, आकाशात पतितं तोय यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छति. पृथ्वी गर्भी किती एक, पृथ्वी तली आवरणोदक, तिही लोकींचे उदक मिळवून आप. आता पृथ्वीच्या गर्भातील जल तसेच पृथ्वी भोवतालच्या वातावरणातील सर्व जलांश एवढंच नव्हे तर त्रैलोक्यातील सर्व उदक मिळून, बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे. पृथ्वीच्या गर्भातील जल. आता पृथ्वीवरती साठा किती आहे? आपण म्हणतो 70% पाणी आणि 30% भूमी आहे. वातावरणातील सर्व जलांश एवढंच नव्हे, ज्यावेळी एखादा पूर येतो बघा, तेव्हा संपूर्णपणे पृथ्वी नाहीशी होते. म्हणजे काय? जिथला भाग असेल तिथं पाण्याने संपूर्ण वेढलेला आहे. आणि त्या पुराचा पाणी शेवटी जातो कुठे? समुद्रामध्ये जातं. आणि शेवटी आहे तशी ती भूमी आपल्याला पाहायला मिळते. नाना वल्ली बहुवस, नाना तरुवरांचे रस, मधुपारा अमृत विष मिळवून आप. नाना प्रकारच्या वेली आहेत, नाना तरुवरांचं रस, मध, पारा, अमृत आणि विष सर्व मिळून आपच आहे. नाना रस स्नेहाधिक, याही वेगळे अनेक, जगा वेगळे आवश्यक आप बोलीचे. नाना रस तेलादी याखेरीज अनेक वेगळे रस, जल आणि त्याशिवाय जे मृदू शीतल ओले आहेत ते सर्व आप समजतो. सारद्र आणि शीतळ, जळासारखे पातळ, शुक्लित श्रोणित लालमूत्र, बघा प्रत्यक्ष आप बोलीचे. आता ओले आणि शीतल तसेच जळासारखे पातळ असे जे रेत, रक्त, मूत्र, लाल इत्यादी तेही आपच समजा. आप संकेत जाणावे, पातळ ओले ओळखावे, मृद शीतळ स्वभावे आप बोलीचे. जे जे पातळ, ओले, मृद आणि शीतल स्वभावाचे असेल हे आपल्याला संकेत दिलेले आहेत, हे आपण ओळखायचे. झाला आपाचा संकेत, पातळ मृद गुळगुळीत, स्वेद क्ष्लेमा अश्रू समस्त आप जाणावे. पातळ, मृदू आणि गुळगुळीत ही जलाची खूण आहे. आता ज्यावेळी बघा आपल्या बादलीमध्ये पाणी असतं, आपण पाणी घेत असताना अंगावरून ज्यावेळी पाणी टाकतो त्यावेळी आपल्याला वाटत सुद्धा नाही आपण पाणी टाकलं म्हणून, इतकं हलकं असतं. परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं तर पातळ, मृदू आणि गुळगुळीत ही जलाची खूण आहे. म्हणून घाम, कप, पडसे आणि आसू हे सर्व आपच समजायचं. एखाद्या तलावामध्ये आपण उडी घेत असतो बघा, ज्यावेळी उडी मारली की आपण डायरेक्ट तळाशी जातो. नंतर ज्याला पोहता येतं तो बरोबर आपोआप वरती येत असतो. तेज एका सावधपणे, चंद्र सूर्य तारांगणे, दिव्य देह सतेजपणे तेज बोलीजे. आता तेजाविषयी सावधपणे ऐकलं पाहिजे. चंद्र, सूर्य, तारा बघा प्रत्यक्षपणे तेजोमय दिव्य देह तेज जाणार. आकाशामध्ये चंद्र, सूर्य आणि तारका आपल्याला पाहायला मिळतात. सकाळी सूर्यनारायणाचं प्रत्यक्षपणे आपल्याला दर्शन होत असतं. तेजाविषयी सांगितले, तेज किती आहे, सूर्य इथून किती दूर आहे बघा, त्याचा तोची जाणीव. सूर्य उगवताच बघा ज्यावेळी कोवळी किरण असतात आपल्याला उत्तम असं वाटतं. परंतु जसजसा बघा वेळ वाढत चाललेला आहे, जसजसं सूर्य डोक्यावर येत चाललेला आहे, तसतसे भूमीसुद्धा तापलेली आहे. आणि प्रत्यक्षपणे आपल्याला सुद्धा बघा घाम येतं की नाही रस्त्यातून चालत असताना, कारण जमीन तापलेली आहे. सूर्याची कोवळी किरणं जेव्हा होती तेव्हा आपल्याला वाटलं नाही, परंतु प्रत्यक्षपणे प्रखर उष्णता, बरोबर की नाही,
परंतु शीतल ज्यावेळी थंड करण्याचं काम चंद्र आहे. संध्याकाळच्या वेळेला बघा आपण घरावर जातो की नाही, त्यावेळी एवढं गरम होत नाही आहे. कारण का, पृथ्वीवर आपण ज्यावेळी बघा या पृथ्वी तलावरती, या जमिनीवरती जेव्हा चालत असतो तेव्हा सूर्यनारायण नसतं, तेव्हा चंद्राचा प्रकाश आपल्याला पाहायला मिळतो. काळोख अंधारही बघा प्रत्यक्षामध्ये त्यामध्ये असणाऱ्या आकाशामध्ये असणाऱ्या तारका, बरोबर की नाही, आपल्याला डोळ्यांनी प्रत्यक्षपणे पाहायला मिळतात. परंतु ते मोजता येतात का हो? नाही ना, न मोजता येणार आहे, असंख्य आहे. वन्नी मेघी विद्युलता, वन्नी सृष्टी संवारिता, वन्नी सागरा जाळीता वडवाणू. अग्निमेघात जी विद्युलता चमकते ते तेजतत्व हो. सर्व वृष्टीचा संवार करणारा, सागराला जाळणारा वडवाणू. बघा ज्याप्रमाणे एखादी अग्नी, ज्याप्रमाणे आग कशी लागते, डोंगराळ भागामध्ये एखाद्या आपण ठिकाणी गेलो तर तिथे संपूर्णपणे राग झालेली दिसते. कारण का, एक माचीसची काडी बघा प्रत्यक्षपणे कुठे आपण आग लावायला गेलो, आग लागली, कशामुळे तर वारासुद्धा त्याप्रमाणे येत राहिला आणि एक छोटीशी आग पूर्णपणे वणवा भडकतो की नाही, वणवा लागतो की नाही. आगीवर नियंत्रण ठेवायचं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. आपण दरवाजासमोर आपल्या घराच्या अंगणात जेव्हा लावतो तेव्हा आपण किती कटिबद्ध असतो, सुरक्षा किती आपण ठेवत असतो का, कुठे दुसऱ्यांची इथे जायला नको म्हणून आपण लगेच पाण्याची बादली आणून ठेवतो. त्याचप्रमाणे बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे. वन्नी मेघी विद्युलता, वन्नी सृष्टी संवारिता, वन्नी सागरा जाळीता वडवाणू. वन्नी शंकराच्या नेत्रीचा, वन्नी काळाच्या क्षुधेचा, वन्नी परिघ भूगोलाचा तेज बोलीचे. शंकराच्या नेत्रातील अग्नी, सर्वांना भक्षण करणारा जो काळ आहे त्याची भूक असणारा अग्नी, आणि पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणातील अग्नी, हे सर्व तेजतत्व आहे. म्हणून भाग कसा दिलेला आहे. वन्नी शंकराच्या नेत्रीचा, वन्नी काळाच्या शुद्धेचा, शुद्धा म्हणजे भूक असणारा अग्नी, आणि वन्नी परिघ भूगोलाचा म्हणजे काय तर पृथ्वीच्या भोवतालचा वातावरण. जे जे प्रकाश रूप ते ते तेजाचे स्वरूप, शोषक उष्णादी आरोप तेज जनावे. जे जे प्रकाश रूप असेल ते ते तेजाचं स्वरूप आहे. शोषकता उष्णता यांचे आरोपही तेज तत्वामुळेच होतात. वायो जाणावा चंचल, चैतन्य चेतवी केवळ, बोलणे चालणे सकळ वायूमुळे. आता वायू संबंधी आपण ऐकलं पाहिजे. वायू हा चंचल आहे. चैतन्य वायूमुळे जाणवतं. सर्व शरीराच्या हालचाली, बोलणं चालणं इत्यादी वायूमुळे होतं. आपण जे बोलतो ते दुसऱ्यांना ऐकायला कसं जातं हो. एखादा व्यक्ती दूरवर आहे, आपण इथून त्याला हाक मारली की आपला ध्वनी, आपला आवाज तिथपर्यंत जाण्याचं कार्य कोण करतं तर हवा, वाऱ्याचा वेग, बरोबर की नाही. भाग कसा दिलेला आहे. आपल्या शरीरामध्ये हालचाली कशा होतात. आपल्या शरीरामध्ये संपूर्णपणे हवा आहे, वारा आहे. म्हणून वारा हा चंचल आहे. तो डोळ्यांनी दिसतो का हो, फक्त प्रत्यक्ष जाणवतो. एखादा कागद किंवा एखादी पिशवी जर आपण समोर धरली तर त्या पिशवी कोणत्या दिशेने जाणार आहे, कोणत्या दिशेने जाणारा कागद आहे, त्यानुसार आपल्याला कळते की हवा कुठून कुठे चाललेली आहे. म्हणून भाग कसा दिलेला आहे. आपण बोलतोय, चालतोय, त्याचप्रमाणे संपूर्णपणे आपल्या शरीरामध्ये असणारी हवा आहे. हाले डोले तितुका पवन, काही न चले पवणे विन, सृष्टी चाळाय कारण मूळत वायू. हलणे डोलणे वगैरे क्रिया वायूमुळेच होतात. वायूशिवाय चलनवळण काहीच होऊ शकत नाही. सृष्टीतील सर्व घडामोडी क्रिया
मूळ वायूच कारणीभूत आहे. बघा, जर वायूच नसता तर आपल्याला चालता बोलता आलं असतं का? सृष्टीवर, या पृथ्वी तलावर जी असणारी सजीव सृष्टी आहे, त्याने चालता बोलता आलं असतं का? नाही ना. म्हणून वायूशिवाय काहीच नाही. चळन वळन प्रसारण, निरोध आणि आकोचन, सकळ जाणावा पवन चंचल रूपी. चलन वलन प्रसारण आणि अंकुचन, यामागे चंचल हे वायुतत्वच असते. प्राण अपान आणि व्यान, चौथा उदान आणि समान, नागकुर्म कर्कश दान, देवदत्त धनंजय. आपल्या शरीरातील प्राण, अपान, व्यान आणि उदान आणि समान हे पंचप्राण, नागकुर्म कुर्कल देवदत्त धनंजय हे 5 उपप्रमाण हे वायुतत्व आहेत. कोणती पंचप्राण आहेत? तर प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. आणि नागकुर्म कुकल देवदत्त आणि धनंजय हे काय आहेत? 5 उपप्राण आहेत. जितुके काही होते चळन, तितुके वायूचे लक्षण, चंद्र सूर्य तारांगण वायूची धडता. जितके काही चलन, हालचाल होते ती वायुतत्वामुळेच होते. चंद्र सूर्य तारांगण यांना वायूच धारण करतो ना शेवटी. आकाश जाणावे पोकळ, निर्मळ आणि निश्चळ, अवकाश रूप सकळ, आकाश जाणावे. यानंतर आकाशाचं वर्णन बघा प्रत्यक्षपणे दिलेलं. आकाशामध्ये जर पाहायला गेलो तर आकाशाची पोकळी आहे. पोकळ निर्मळ आणि निश्चळ असून सर्व अवकाश हे आकाशाचं हे जाणून घेतलं पाहिजे. कारण सर्व काही आकाशामध्येच व्यापलेलं आहे. आपण या पृथ्वी तलावर आहोत. पृथ्वी तलावरून बघा प्रत्यक्षपणे या भूमीवरून आपण वरती नजर टाकली की संपूर्णपणे आकाश आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून आकाश सकळांचा व्यापक, आकाश आणखी एक, आकाशामध्ये कौतुक चहूभूतांचे. सर्व ब्रह्मांडाला प्रत्यक्षपणे आकाशाने व्यापलेले आहे. अनेकांना ते एकटेच व्यापून आहे. पृथ्वी, आप, तेज व वायू या 4 भूतांचं कार्य आकाशात चालतं. आकाशाईसे नाही सार, आकाश सकळांहून थोर, पाहता आकाशाचा विचार स्वरूपासारखा. आकाशासारखं सार नाहीये. सर्वांहून आकाश हेच श्रेष्ठ आहे. आकाशाचा आपण विचार करू लागलो की स्वरूपाशी त्याचं साध्य आहे असं वाटतं. तव शिष्य केला आक्षेप, दोहींचे सारिकेचे रूप, तरी आकाशाची स्वरूप का म्हणू नये असे म्हणतात. शिष्याने आक्षेप घेतला की आकाशाचं आणि स्वरूपाचं रूप जर सारखेच आहे तर आकाशच स्वरूपच आहे असं का म्हणू नये. आकाश स्वरूपा कोण भेद, काय तर आकाश स्वरूपा कोण भेद, पाहता दिसती अभेद, आकाश वस्तूचं स्वस्थ सिद्ध का न म्हणावी. बघा, ज्याप्रमाणे आकाशात आणि स्वरूपात काय भेद आहे तर वरवर पाहता दोन्हीत भेदच नाही. मग आकाश ही स्वयंसिद्ध आत्मवस्तू म्हणजे परब्रह्म. वस्तू अचल अडळ, वस्तू निर्मळ निश्चळ, तैसेची आकाश केवळ वस्तू सारिके. आत्मवस्तू अचळ, अढळ, निर्मळ व निश्चळ असते. आकाशही केवळ वस्तूसारखंच आहे. पृथ्वी वक्ता बोले वचन, वस्तू निर्गुण पुरातन, आकाश अंगी सप्तगुण शास्त्री बोलिले. वस्तू ही पुरातन असून निर्गुण आहे, तर आकाशाच्या अंगी 7 गुण आहे. ते आता पुढच्या ओवीमध्ये आपल्याला दिलेले आहे. काम क्रोध शोक मोह, भय अज्ञान शून्यत्वा पाहू, ऐसा सप्तविध स्वभाव आकाशाचा. आकाशाचा स्वभाव बघा, काम आहे, क्रोध आहे, शोक आहे, मोह आहे, भय, अज्ञान आणि शून्यत्व असा सर्व मिळून आकाशाचा 7 गुणांनी स्वभाव तयार झालेला आहे. ऐसे शास्त्राकारे बोलिले, म्हणून आकाश भूत झाले,
स्वरूप निर्विकार संचले उपमे रहित. आकाशाला भूत असं म्हटलंय. स्वरूप हे निर्विकार असून निरुपम सर्वत्र व्यापून राहिलेले आहे. काचबंदी आणि जळ सारिकेच वाटे सकळ, परी एक काच एक जळ शहाणे जाणती. काचेची जमीन आणि पाणी ही दोन्ही डोळ्यांना सारखेच दिसतात, पण शहाणे लोक काच कुठले आणि जळ कुठले ते अचूक ओळखतात. ज्यामध्ये आपण एखादी बघा संपूर्णपणे आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो तर तिथे काचेचं संपूर्णपणे पाहायला मिळतं. तर तिथे सुद्धा आपल्याला बघा काच आहे का पाणी आहे ते सुद्धा आपल्याला जवळ गेल्याशिवाय ओळखता येत नाही. परंतु काही जण असे असतात की ते लांबूनच ओळखतात. म्हणून भाग कसा दिलेला आहे. काचेची जमीन आणि पाणी हे दोन्ही डोळ्यांना सारखीच दिसत असत. उर्वामध्ये स्फटिक पडिला, लोकी तद्रूप देखिला, तेने कपाळ मोक्ष झाला कापूस न करी. कापसामध्ये स्फटिक पडला तर लोकांना तो त्याच्यासारखाच दिसतो, पण स्फटिक कठीण असल्यामुळे कपाळ मोक्ष करू शकतो, कापूस करू शकत. तंदुळामध्ये श्वेतखडे, तंदुळासारखे वाकुडे, चावू जाता दात पडे, बघा तेव्हा कळे. तांदळामध्ये खडे असतात की नाही, जे डोळ्यांनी आपल्याला प्रत्यक्ष दिसतात, परंतु तंदुळामध्ये श्वेतखडे, तांदळामध्ये पांढरे खडे असतात. ते तांदळाच्या आकारासारखेच वाकडे असतात, म्हणून प्रथम दर्शनी ओळखू येत नाही, पण चावायला गेलो तर दात पडतोच. तेव्हा ते खडे आहेत तेव्हाच कळते ना. म्हणून भाग कसा दिलेला आहे. त्रिभागामध्ये खडा असे, त्रिभागासारिकाचा भासे, शोधू जाता वेगळा दिसे कठीणपणे. चुना, वाळू आणि ताक यांच्या मिश्रणात खडा पडला तर तो त्या मिश्रणासारखाच भासतो, पण शोध घेतल्यावर तो त्याच्या कठीणपणामुळे त्या मिश्रणाहून वेगळा आहे हे कळून येते. गुळासारिका गुळ दगड, परी तो कठीण निचाड, नागकांडी आणि वेखंड एक म्हणू नये. गुळ दगड हा गुळासारखाच दिसतो. बघा गुळाची ढेप असते, ज्यावेळी आपण त्याला फोडू तेव्हाच आपल्याला ती खाता येणार आहे, परंतु डायरेक्ट पूर्णपणे आपण खाऊ शकतो का? नाही. गुळाचे तुकडे, गुळाचा ढेपाचा तुकडा जर आपण केला तर हळूहळू आपण खाऊ शकतो, पण तो पूर्णपणे कठीण असतो ना, डायरेक्ट आपल्याला खाता येत नाही. नागकांडी आणि वेखंडसारखी दिसतात, पण म्हणून त्यांना एक म्हण म्हणून, सोने आणि सोन पितळ एकाची वाटती केवळ, परी पितळेसी मिळता ज्वाळ काळी मासडे. आता सोनं आणि पितळ यामध्ये जर पाहायला गेलो तर दोघांमध्ये फरक आहे, पण सोनं आणि सोन पितळ बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे. जरी एकसारखी वाटत असेल, पण पितळेला जर अग्नी, आग, आगीचा प्रवाह किंवा बघा प्रत्यक्षपणे ज्वाला आगीच्या लागल्या तर सोनं हा सोन्यासारखंच दिसेल, पण पितळ जी सोनं पितळ आहे त्याचा भाग हा त्या ज्वालामुळे, अग्नीमुळे काळा होऊन दिसेल. असो हे दीन दृष्टांत, आकाश म्हणजे केवळ भूत, हे भूत आणि अनंत एक कैसे. आता हीन दृष्टांत देणे बघा प्रत्यक्षपणे आकाश हे एक भूत आहे. ते भूत आणि अनंत असा परमात्मा हे कसं असू शकतं? वस्तूसी वर्णची नसे, आकाश श्यामवर्ण असे, दोहींसी साम्यता कैसे करीती विचक्षण. आत्मवस्तूला रंगच नाही आहे, आकाश निळ्या रंगाचं आहे, मग विचारवंत त्या दोन्ही साम्य आहे. श्रोते म्हणती कैचे रूप, आकाश ठाईचे स्वरूप, आकाश वस्तूचं तद्रूप भेद नाही. श्रोते म्हणू लागले की आकाशाला कसले आले हे रूप, ते ठाईच अरूपच आहे, म्हणून वस्तू आणि आकाश यात भेद नाही. चौभूतांश नाश आहे, आकाश कैसे नासत आहे. आकाश बघा प्रत्यक्षाचा आकाशच नस आहे, वर्णी व्यक्ती विकार.
इतर 4 भूत नाश पावतात, पण आकाश कुठं आहे? शिवाय त्याच्या ठिकाणी रंग आणि दृश्य हे विकारच नाही. आकाश अचळ दिसते, त्याचे काय नासो पाहते, पाहता आमुचे निमते, आकाश शाश्वत. आकाश चंचल आहे, अचळ आहे, त्याचप्रमाणे ते नाश पावते. पण त्याची काय नाश पावते ते आम्हाला कळत नाही, परंतु आकाश शाश्वत आहे. ऐसे ऐकोन वचन, वक्ता बोले प्रति वचन, ऐक लक्षण आकाशाचे. हे वचन ऐकून वक्ता म्हणाला की आता प्रत्यक्षपणे आकाशाचं लक्षण काय ते आता समजून घ्यायला पाहिजे. आकाश तमापासून झाले, म्हणून काम क्रोधे वेष्टिले, अज्ञान शून्यत्व बोलिले नाम त्याचे. आकाश कशापासून तयार झालं? तर तमापासून. बरोबर की नाही? तमोगुणापासून निर्माण झालं. 3 गुण आहेत, रजगुण, सत्वगुण आणि तमोगुण. तर प्रत्यक्षपणे तमोगुण कशामुळे झालं? तर प्रत्यक्षपणे ज्यावेळी काम क्रोधादी पूर्णपणे वेधलेले आहे, त्याचवेळी अज्ञान शून्यत्व बोलिले नाम त्याचे. अज्ञान काम क्रोधाधिक, मोह भय आणि शोक हा अज्ञानाचा विवेक आकाश गुण. यामुळेच काम, क्रोध, शोक, मोह आणि भय इत्यादी त्याच्याच ठिकाणी असतात. शून्यत्व म्हणजे अज्ञान हे आकाशाच्या ठिकाणी आहे, म्हणून आकाशाच्या ठिकाणी सर्व काही असते. नास्तिक नकार वचन, हे शून्याचे लक्षण, त्या समणती हृदय शून्य अज्ञान प्राणी. बघा, नास्तिकता व नकार वचन हे काहीच नाही आहे, हे शून्य आणि शून्याचे लक्षण आहे. ज्याच्या ठिकाणी दयामाया नसते त्या प्राण्याला हृदयशून्य म्हटले जाते. ज्याच्या हृदयात शून्य म्हणजे अज्ञान आहे, तो अज्ञानी माणूस असाही अर्थ होतो. आकाश स्तब्धपणे शून्य, शून्य म्हणजे ते अज्ञान, अज्ञान म्हणजे कठीण रूप त्याचे. आता आकाशाची स्तब्धता हीच त्याची शून्यता आहे. शून्य म्हणजे अज्ञान आणि अज्ञान म्हणजे काठिण्य, हे आकाशाचं रूप आहे. कठीण शून्य विकारवंत, त्यास कैसे म्हणावे संत, मनास वाटे हे तद्वत आहाच दृष्टी. कठीण, शून्य आणि विकारवंत आकाशाला बघा संपूर्णपणे कसे जाणावं, कसं म्हणावं, वरवर पाहता ते स्वरूपासारखं मनास वाटतं. अज्ञान कालवले आकाशी, तया कर्दमा ज्ञान साची, म्हणून या आकाशाशी नाश आहे. ज्याप्रमाणे आकाशात मिळाले अज्ञान, बघा ज्याप्रमाणे आकाशात अज्ञान मिसळलेलं आहे. मागच्या ओवीमध्ये समर्थांनी उत्तमाचा भाग दिला. कठीण शून्य विकारवंत, त्याच कैसे म्हणावे संत, म्हणास तेही तद्वत आहाच. त्याचप्रमाणे आकाशात अज्ञान मिसळलेलं आहे, त्या मिश्रणाला ज्ञान नष्ट करते, म्हणून आकाशाला नाश आहे. तैसे आकाश आणि स्वरूप, पाहता वाटे ती एकरूप, परी दोहींमध्ये विक्षेप शून्यत्वाचा. म्हणून आकाश आणि स्वरूप वरवर पाहता एकरूप वाटतात, पण दोहोंमधील शून्यत्वात फरक आहे. आहाच पाहता कल्पनेसी, सारिकेची वाटे निश्चेसी, परी आकाश स्वरूपासी भेद नाही. वरवर पाहता कल्पनेला दोन्ही सारखंच वाटतात, पण विचार जर केला तर आकाश आणि स्वरूपात निश्चितच भेद आहे. उन्मनी आणि सुषुप्ती अवस्था भाग कसा दिलेला आहे. सारिकेचं वाटे तत्वता, परी विवंचून तत्भाव जाता भेद आहे. ज्याप्रमाणे उन्मनी अवस्था आणि सुमुखी अवस्था वरवर पाहिले असता सारख्या वाटतात, पण विश्लेषण करून सखोल विचार केला जातो. आणि बघा भाग कसा दिलेला आहे.
उन्मनीत अज्ञान नष्ट होऊन स्वरूपाशीच पूर्ण तादात्म्य केलेलंच हे भरे. म्हणून ज्याची सृष्टी आहे, ज्याचा संपूर्णपणे परिसर आहे, जो विश्वाचा मालक आहे, त्याने संपूर्णपणे सृष्टीची रचना कशी केली आहे. खोटे खयासारिखे भाविती, खोटं खऱ्यासारखं भाविती, परीक्षवंत निवडिती, का कुरंगे देखून भुलली मृगजलासी. सामान्य लोक खोट्याला खऱ्याप्रमाणे मानतात, पण पारखी असतात ज्यांना खऱ्या खोट्याची पारख नसल्यामुळे ते खरंच निवडून येतात. मृगजलाला पाहून हरणं जशी मुक्यात, त्याचप्रमाणे अज्ञानी लोकांची स्थिती आहे. आता असो हा दृष्टांत, बोलीला कळाया संकेत, म्हणून भूत आणि अनंत एक बघा. आता हे सर्व गर्व राहू दे. ज्याप्रमाणे आपल्यामध्ये अंगीपणा आलेला आहे, ज्याप्रमाणे आपल्यामध्ये बघा प्रत्यक्ष लोभ आलेला आहे, गर्व आलेला आहे, अभिमान आलेला आहे, ताठा आलेला आहे, त्याचप्रमाणे आकाश हे भूत आणि अनंत अशी परब्रह्म वस्तू एक नव्हेत. आकाश वेगळेपणे पाहावे, स्वरूपी स्वरूपाची व्हावी, वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असे. आता ज्याप्रमाणे आकाशाचा रंग निळा आहे, परंतु पावसामध्ये आपण जर पाहायला गेलो तर ढग आपल्याला काळे दिसतात. म्हणून वेगळं आहे का? नाही. आकाश आणि ढग हे वेगवेगळे आहेत. म्हणून भाग कसा दिलेला आहे. येथे आशंका फिटली, संदेह वृत्ती मावळली, भिन्नपणे नवची अनुभविली स्वरूपस्थिती. येथे आता शंका नाहीशी झालेली, त्यामुळे संदेह वृत्ती नष्ट झाली. स्वरूपस्थिती ही कधी भिन्नपणे अनुभवता येत नाही. आकाश अनुभवा येते, स्वरूप अनुभवा परते, म्हणून या आकाशाते साम्यत न घडे. बघा, आकाशाचा अनुभव भिन्नपणे घेता येतो, पण स्वरूप हे अनुभवण्यासारख्या पलीकडले. म्हणून स्वरूप आणि आकाश यात साम्य असू शकत नाही. दुग्धा सारिका जळांश, निवडू जाणती राजहंस, तैसे स्वरूप आणि आकाश संत झाला. आता काहीतरी असलं तरी भिन्न आहेच, फरक आहेच. दोन जुळे भाऊ किंवा दोन जुळे बहिणी असल्या तरी त्यामध्ये सुद्धा बघा प्रत्यक्षपणे त्यामध्ये वेगवेगळे फरक आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे दुग्धासारिका जळांश, निवडू जाणती राजहंश. दुधामध्ये पाणी जरी टाकलं तरी राजहंश त्या दुधाला बघा प्रत्यक्षपणे वेगळं करतो आणि पाणी वेगळं करतो. तैसे स्वरूप आणि आकाश संत जाणते. मिसळलेले दूध आणि पाणी हे दोन्ही एकरूप जरी वाटले तरी राजहंस वेगळं करू शकतात. सकळ माया गथागोवी, संत संगे हे उगवावी, पावी जे मोक्षाची पदवी सत्समागमी. ही सर्व मायेची गुंतागुंत आहे. संत समागम केला असता तर हे सर्व कोडे उलगडले असते. म्हणून संत समागम करून मोक्षपदाची प्राप्ती करून घेईल. परंतु आपण श्रीमताकडे आपला देह हा वळतच नाही. प्रत्यक्षात आपला देह हा लोकमताकडे वळलेला आहे. सकळ माया गथागोवी, ही सर्व मायेची गुंतागुंत झालेली आहे. विषय वासनेकडे संपूर्णपणे देह हा अडकलेला आहे. जर संत समागम जर नसता तर हे सर्व कोडं हे उलगडले नसतं. म्हणून मोक्षप्रदाची जी प्राप्ती करून घ्यायची आपल्याला पहिल्या समासामध्ये समर्थांनी बघा प्रत्यक्ष भाग दिलेला आहे. मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असे. ज्याप्रमाणे भाग दिलेला आहे त्याचप्रमाणे बघा प्रत्यक्ष संत समागम म्हणजे काय? आपल्या आयुष्यामध्ये भक्तिमार्ग हा जेव्हा प्राप्त होतो त्यावेळी उत्तमाची मार्ग आपल्याला प्राप्त होत असतात.
सकळ माया गतागोवी संत संगे उगवावी, पाविजे मोक्षाची पदवी सत्समागम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे स्थूळ पंचमहाभूते स्वरूपाकाश भेदुनाम समास पाचवा. जय जय रघुवीर समर्थ.